फक्त महिलांना लाडकी बहीण मिळून 1,500 रुपयात धन्यता मानतो, परंतु त्या बहिणीची सुरक्षितता, तिची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीस मिळवण्याचं काम करतो तो महाराष्ट्र, एक प्रतिमा निर्माण होते की काय अशा प्रकारची स्थिती आहे. ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये, पुणे एक आपलं सांस्कृतिक केंद्र आहे, बुद्धीचं माहेरघर आहे, आणि अशा पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका भगिनीवर अत्याचार होतो, अन्याय होतो, आणि असा कुठं एखाद्या ठिकाणी नाही तर एका बसमध्ये, बस तर खरं डेपोमध्ये सुरक्षित कोणाच्या तरी निगराणीत असते, परंतु अशा बसमध्ये ज्या पद्धतीनं घटना घडलेली आहे, नुसती घटनाच घडली नाही तर त्या ठिकाणी तेवढीच एक घटना असती तर तिच्याही वरती त्या सगळ्या परिसरामध्ये, त्या बसमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे घाणेरडं सगळं साहित्य पडलेलं होतं, हे जर बघितलं तर या महाराष्ट्रातलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं, सरकार कशा पद्धतीनं काम करतं लक्षात येतं. बदलापूरची घटना घडली, त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या, आणि ही घटना, स्वारगेटची घटना, ही मला असं वाटतं या महाराष्ट्राला, महाराष्ट्राची प्रतिमा धुळीस मिळवणारी घटना घडलेली आहे. सरकार असेल, कायदा असेल, याचा धाक कुठं राहिलेला आहे का? प्रशासन कुठं काम करत आहे का? अशा प्रकारची स्थिती या निमित्तानं निर्माण झाली आहे. दुर्दैव असं जी माहिती मिळते की हा आरोपी सुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. कारण मी माहिती घेतली, शिरूर जवळ, शिरूर तालुक्यातलं एक कोणतं तरी पानवट कोणतं तरी गाव आहे, त्या गावचा हा आरोपी आहे. आता मी कोणाचं नाव घेतणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचं, परंतु सत्ताधारी पक्षाचा काम करणारा. आता मला अशी माहिती मिळेल की उज्जैनला या गावातले खूप लोक सत्ताधारी पक्षाचा आमदार घेऊन गेला होता, त्याची जबाबदारी याच व्यक्तीवर होती, अशी माहिती मला कळालेली आहे. सांगण्याचा मुद्दा हा की अशा प्रकारची गुन्हेगारी, ही गुन्हेगारी नाही, ही एखादं बाकीचा गुन्हा करणं आणि एखाद्या भगिनीचं अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करणं, मला असं वाटतं ही प्रवृत्ती, ही वृत्ती, ही ठेचण्याची हिंमत आताच्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये नाही आहे. नुसत्या लाडक्या बहिणी म्हणून 1,500 रुपये एखाद्याच्या खात्यात टाकणं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं नाही. या बहिणीची सुरक्षितता, या बहिणीची इज्जत, हिचं रक्षण करणं खऱ्या अर्थानं सरकारचंच नव्हे तर आपलं सगळ्यांचं काम असतं. परंतु सरकारची कायदा सुव्यवस्थेची धिंडोडे या घटनेच्या निमित्तानं बाहेर निघालेले असं म्हणता येईल. कोणत्या पक्षाचा आहे तुम्ही स्पष्ट का सांगत, कारण तुमच्याकडे माहिती तर पूर्ण आलेली आहे. हे पण त्या शिरूरमध्ये कोणत्या पक्षाचा आमदार निवडून आला बघा. माझ्या माहितीप्रमाणे अजितदादाच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. ठीक आहे, ओपनच आहे दादा. माऊली कटके असं त्यांचं नाव समोर आलेलं आहे, म्हणजे ते जे आमदार आहेत ते शिरूरचे अजितदादांचे आमदार आहेत, आणि त्यांचा हा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं. बरोबर ना, त्या भागात अजितदादांच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. सक्रियपणे त्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे. मी त्या गावातून माहिती घेतली, उज्जैनला या आमदारांनी काही लोक नेले होते. हे नेण्याची जबाबदारी हा जो बलात्कार करणारा आरोपी याच्यावर होती, अशा प्रकारची स्थिती. मग आता कुंपण शेत खायला लागलं तर करायचं काय, हा प्रश्न आहे. म्हणून या घटनेकडं राज्याचं लक्ष फक्त तेवढ्या घटनेपुरतं नसता, याला पार्श्वभूमी सुद्धा आपण बघितली पाहिजे असं मला वाटतं. त्या डेपो मॅनेजरने 8 दिवसाआधी संबंधित पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की या ठिकाणी अवैध धंदे चालू झालेले, तरी लोक ऐकत नाही, सुरक्षेचा प्रश्न आहे. परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी फक्त अमित शहा आले म्हणून आम्हाला तिथं सुरक्षा यंत्रणा देता आली नाही, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण. पण डेपोचा परिसर आतमधला सांभाळणं त्या डेपोच्या इंचार्जची जबाबदारी असते. मी म्हणत नाही की पोलिसांची जबाबदारी नाही, पण माझ्या घरातल्या आतमधली जबाबदारी माझी. आणि जर ही जबाबदारी एसटीचे अधिकारी पार पाडू शकत नसतील, तिथं सुरक्षा रक्षक आहेत नेमलेले,
दररोजचे वाहन असं कसं पडलेलं आहे त्याचा कोणी दररोज बघणार असतं ना. वाहनाची स्वच्छता करणारे लोक असतात, क्लिनर लोक असतात, हेल्पर लोक असतात, मेकॅनिक लोक असतात, कंडक्टर असतात, ड्रायव्हर असतात, सुरक्षा रक्षक असतात. एवढी सगळी यंत्रणा असते एस टीची स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे. असं असताना मी म्हणणार नाही पोलीस दोषी नाही, पोलीस सुद्धा दोषी, परंतु सगळ्यात पहिला दोष हा एस टीच्या अधिकाऱ्यांचा आहे. आरोपी अटक झालेले नाही. हे पण इथं या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मस्साजोगच्या घटनेतलाही आरोपी अजून अटक होत नाही, हाही आरोपी अजून अटक होत नाही. कारण असे आरोपी पोलिसांना कसे सापडत नाही हा एक प्रश्न आहे. कारण एका मंत्र्याचा मुलगा हरवतो काय, त्याला 5 मिनिटात पोलीस शोधतात, विमान वापस बोलवतात देशाच्या बाउंड्रीवरून, बँकॉकला जाणारं विमान वापस येतं. परंतु सर्वसामान्य माणसाचा वर अन्याय अत्याचार करणारा, सर्वसामान्य माणसाचे जीव घेणारे आरोपी या महाराष्ट्रात मोकाट आहे. हे सरकार मोदींचं सरकार आहे, फडणवीसांचं सरकार आहे. हे कोणाचा विकास करतं आणि कोणाची सुरक्षितता करतं हा प्रश्न आहे. का फक्त आमदारांची, मंत्र्यांची, खासदारांची सुरक्षा करत असता तुम्ही? सुरक्षितता, सर्वसामान्यांची सुरक्षितता सगळ्यात आधी प्राधान्यानं महत्त्वाची आहे. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष, अशा प्रकारची स्थिती आहे महाराष्ट्रात. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.